मित्रांनो, 25 वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। खरं मला त्यावेळेस वाटत होतं की ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी प्रांताध्यक्ष या नात्याने केलं, इतर मान्यवरांनी केलं आणि त्याच्यातून निश्चितपणे आपल्या जास्त जागा येतील। पण तेव्हा काँग्रेसला नेतृत्व महाराष्ट्रात नसताना पण काँग्रेसच्या 75 जागा आल्या आणि आपल्या फक्त 58 जागा आल्या। आपल्याला वेळ पण कमी मिळाला। त्याच्यामध्ये मुदतपूर्व 6 महिने निवडणुका आधी घेण्याचा निर्णय हा त्यावेळेस मुंडे साहेबांनी, राणे साहेबांनी त्या बाबतीमध्ये घेतला, प्रमोद महाजन साहेबांनी, आणि त्याच्यातनं आपल्याला थोडा अजून वेळ मिळाला असता आणि रेग्युलर निवडणुका झाल्या असत्या तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। परंतु हे काढून चालत नसतं, असं झालं असतं तर तसं झालं असतं। जे झालं गेलं गंगेला मिळालं आणि याच्यातून महाराष्ट्र, बिहार, गुजरात, अरुणाचल प्रदेश, गोवा, मेघालय अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार त्या ठिकाणी झाला आणि अनेक राज्यामध्ये आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री झाले, काही ठिकाणी मंत्री झाले, काही ठिकाणी आमदार देखील झाले। हे देखील आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढावा या नात्याने घेतलेले कष्ट आणि त्यांना बाकीच्या सगळ्यांनी दिलेलं मनापासूनचं सहकार्य, त्यामुळे पक्षाचा विस्तार वाढला। पक्ष सर्व दूरपर्यंत आपला पोहोचायचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यातून आता इथं बसलेले प्रफुल्लभाई असतील, दिलीपराव असतील, आमचे सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, या सगळ्यांनीच आपापल्या परीनं योगदान देत हा पक्ष वाढवण्याचं काम केलं। आज नवीन देखील ज्याचा उल्लेख धनंजयने आपल्या भाषणामध्ये केला, 12 वर्षापूर्वी तो पक्षाशी बांधला गेला, जोडला गेला आणि त्यानं देखील त्या काळापासून एक चांगल्या पद्धतीचं काम करून आदिती सेन, संजय बनसोडे असतील, आमचे अनिल भाईदास असतील, बऱ्याच जणांचे उल्लेख करता येतील। या सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले, आमदारांनी प्रयत्न केले आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले। डासबार बंदीचा निर्णय असेल, त्याच्या संदर्भात गुटखा बंदीचा निर्णय असेल, त्याच्यामध्ये आईचं नाव पाल्याच्या नावामध्ये लावण्याच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय असेल। इथल्या मान्यवरांना आठवत असेल, पहिलं तर आपल्या 33% जागा महिलांना होत्या, परंतु नंतर आपण 50% जागा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला। त्याची अंमलबजावणी देखील आपण सरकारमध्ये असताना त्या बाबतीमध्ये केली।